नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन विष्णू पवार आज तुम्हाला आपल्या या सेकंड पार्टमध्ये कवितेचे लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन सांगणार आहे. द इंचकेप रॉक ही एक बॅलड आहे. बॅलड म्हणजे काय? एक हा पोवाडा आहे. ही एक 14व्या शतकातील ॲबट ऑफ ॲबरब्रोथक यांची ही कथा आहे. हे एक 14व्या शतकातील मोठे संत होते, साधू होते, तुम्ही मठाधिपती म्हणू शकता, धर्मगुरू आपण त्यांना म्हणू शकतो. त्यांनी इंचकेप येथे खलाशांना इशारा देण्यासाठी इशारा घंटा बसवलेली होती. आता इंचकेप हा जो एक ह्या नावाचा जो रॉक आहे तो समुद्रामध्ये होता आणि त्या ठिकाणी त्यांनी एक बेल बसवलेली होती. इंचकेप स्टोन हे ठिकाण स्कॉटलंड जवळील डुऑडी आणि फाईफ या ठिकाणी आहे. ती एक कुप्रसिद्ध डोंगर कपार असून तिची लांबी जवळजवळ 18 किलोमीटर आहे. हे ठिकाण स्कॉटलंड देशातील अँगस प्रांताच्या पूर्व किनारपट्टीवर पसरलेले आहे. म्हणजे ही जी काही घटना आपण या कवितेमध्ये बघणार आहोत किंवा ही जी स्टोरी आपण बघणार आहोत ही स्कॉटलंड ह्या देशाजवळची आहे. ही कविता एका राल्फ नावाच्या समुद्रावर लुटमार करणाऱ्या एका चोराची आहे. त्याने तो जो व्यक्ती असतो सर राल्फ रोवर नावाचा, त्याने ॲबरब्रोथक या साधूने बसवलेली जी धोक्याची बेल असते किंवा ती जी ज्याला आपण घंटा म्हणू शकतो ती काढून टाकली. अशा या दंतकथेवर ही स्टोरी आधारित आहे. कवी साऊथी यांनी म्हणजे ह्या कथेने ते प्रेरित होऊन त्यांनी या दंतकथेवर आधारित अशी जी या पोएमची म्हणजे या बॅलडची, ज्याला आपण पोवाडा असं म्हणतो, याची रचना केली आहे. याची थीम, या कवितेची थीम अशी आहे की जो कोणी वाईट करतो त्याला शिक्षा ही नक्कीच मिळते, अशी शिकवण या कवितेमधून आपल्याला शिकायला मिळते. ही जी कविता आहे इंचकेप रॉक ही एक बॅलड आहे. आता बॅलड म्हणजे की कवितेचा ओल्ड फॉर्म की ज्यामधून एखाद्या गाण्यामधून एखादी स्टोरी शॉर्ट स्टांजांमध्ये सांगणं. आता ही जी पोएम आहे म्हणजे वी कॅन से द पोएम बेस्ड ऑन द मोस्ट कॉमन थीम ऑफ लिटरेचर. म्हणजे लिटरेचरमध्ये ज्या वेगवेगळ्या विषयांवर कविता लिहिल्या गेलेल्या आहेत किंवा काही लिखाण केले गेलेले आहे त्याच्यामध्ये ही एक कॉमन अशी एक त्यांनी पोएटने थीम घेतलेली आहे. इज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन गुड अँड इव्हिल. आणि या ठिकाणी संघर्ष आहे चांगल्या आणि वाईट या दोन गोष्टींचा. त्या ठिकाणी आपण प्रोव्हर्ब बघितल्या, ॲज यू सो सो शाल यू रीप, जसं पेराल तसंच उगवेल, किंवा क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट, म्हणजे जर गुन्हा केला असेल तर त्याची शिक्षा नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी मिळते, हे आपल्याला त्या ठिकाणी कळलं. आता ही जी पोएम आहे याला आपण म्हणू शकतो की दॅट इज द प्रेझेंट पोएम डेलिकेट्स सेम थिंग. म्हणजे म्हणींमध्ये दिलेली जी काही त्याचे अर्थ आहेत त्याचा समान अर्थ या ठिकाणी या कवितेमध्ये निघतो. इन दिस पोएम सर राल्फ द रोवर रिप्रेझेंट्स एव्हिल फोर्सेस. आता ह्या कवितेमध्ये जे सर राल्फ द रोवर ही विलन म्हणून काम करतात, या ठिकाणी हे चुकीच्या किंवा वाईट गोष्टींना जास्त म्हणजे वाईट गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. अँड द मॉन्क ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथोक रिप्रेझेंट्स फॉर द गुड फोर्सेस. आणि जे या ठिकाणी जे ॲबरब्रोथोक आहेत हे चांगल्या कामं करण्यामध्ये काय असतात म्हणजे पुढे असतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कवितेमध्ये 2 कॅरेक्टर बघायला मिळाले. पहिले आहेत सर राल्फ रोवर आणि दुसरे कॅरेक्टर आहेत ते म्हणजे ॲबरब्रोथोक. आता आपण समजून घेऊया नक्की बॅलड म्हणजे काय. बॅलड मीन्स अ सॉन्ग दॅट टेल्स अ स्टोरी. बॅलड म्हणजे हे गाणं असतं की ज्या गाण्यातून एक कथा सांगितलेली असते. अँड इट कॅन बी ड्रामॅटिक. आणि ते नाटकीय असू शकतं, म्हणजे जसं नाटकामध्ये सांगितलेलं असतं त्या पद्धतीने ते नॉर्मल फॉर्म किंवा लँग्वेजमध्ये असतं. बॅलड्स आर युजली नॅरेटिव्ह विच मीन्स दे टेल अ स्टोरी. बॅलड्स हे कथानक असतं, याच्यामध्ये कथन केलेलं असतं ज्याच्यामध्ये स्टोरी सांगितलेली असते. इट कंप्राइजेस ड्रामॅटिक एलिमेंट्स. आणि बॅलडमध्ये काही असे घटक एलिमेंट्स असे त्यांनी यूज केलेले असतात, लाईक बिगिनिंग, रायझिंग ॲक्शन, क्लायमॅक्स,
डाऊनफॉल अँड एंड. म्हणजे सुरुवात एक असते, एक चांगली रायझिंग ॲक्शन केलेली असते आणि त्याच्यानंतर क्लायमॅक्स असतो. डाऊनफॉल म्हणजे हळूहळू स्टोरी एंडकडे कशी जाते या पद्धतीने तिची मांडणी केलेली असते. या ठिकाणी तुम्हाला 2 इमेजेस दिसत असतील. पहिल्या इमेजमध्ये ब्लॅकने राउंड केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की खाली ती जी कील आहे ती एका रॉकला किंवा स्टोनला काय झालेली आहे, टच झाली, म्हणजे ती धडकलेली आहे. आता ॲक्च्युली ते कील म्हणजे काय? कील म्हणजे मेटॅलिक किंवा वुडन. ही मेटॅलिक किंवा वुडन असू शकते, म्हणजे धातूची किंवा लाकडाची असू शकते. अँड इट बॅलन्सेस शिप ऑन द सी ऑर ओशियन. आणि ज्यावेळेस जहाज हे समुद्रामध्ये म्हणजे त्या ठिकाणी ते प्रवास करत असतं किंवा त्या ठिकाणी ते चालू असतं. जर ती खालची जी कील आहे, जर ती एखाद्या दगडाला किंवा एखाद्या वस्तूला जर ती धडकली, तर त्याच्यामुळे शिपचा काय होऊ शकतो? अपघात होऊ शकतो. या ठिकाणी ह्या कीलचा अर्थ तुम्ही तो लक्षात ठेवायचा आहे. त्या ठिकाणी ते इमेजमध्ये मी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आता एखादं जहाज ज्यावेळेस ते प्रवास करत असतं समुद्रामध्ये किंवा महासागरामध्ये, तर त्या ठिकाणी ते कशा पद्धतीने त्याचं म्हणजे त्या ठिकाणी कशा पद्धतीने ते प्रवास करत असतं, त्याची इमेज ही सेकंड इमेजमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे. आता यामध्ये हा जो एक रॉक आहे, हा जवळजवळ 18 किलोमीटर एवढा लांबीचा किंवा एवढा मोठा हा दगड त्या समुद्रामध्ये आहे स्कॉटलंडजवळ. आणि ह्या ठिकाणी रॉबर्ट साऊथी यांनी ही जी स्टोरी आहे, ही आपल्याला दंतकथेवर आधारित, म्हणजे ओरिजिनल असेल किंवा नसेल, पण त्यांनी आपल्याला ती सांगण्याचा काय केलेला आहे? प्रयत्न केलेला आहे. आता यामध्ये 2 कॅरेक्टर आहेत. त्याच्यामध्ये एक गुड कॅरेक्टर आहे, चांगले कॅरेक्टर आहे, ते म्हणजे द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथोक. हे 14व्या शतकातील, यांना तुम्ही साधू, संत, मठाधिपती किंवा धर्मगुरू, याला इंग्लिशमध्ये शब्द आहे प्रिस्ट. एक एक चांगली व्यक्ती, गुड पर्सन म्हणून यांची त्या ठिकाणी ओळख आहे. आणि दुसरी व्यक्ती म्हणजे या ठिकाणी सर राल्फ दोरोवर, हे या ठिकाणी विलन म्हणून काम करतात, ज्याला आपण पायरेट किंवा यांना आपण सी रॉबर म्हणजे समुद्री लुटेरे असं म्हणू शकतो. की त्या ठिकाणी शॉर्टमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी आईस ब्रेकरमध्ये सांगितले की नक्की याची कथा काय आहे. तर या ठिकाणी द इंच केप रॉक या कवितेला आपण आता सुरुवात करतोय. तुम्ही ती चांगल्या प्रकारे ऐकाल आणि समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. फर्स्ट स्टांजा आपण बघूया. नो स्टीर इन द एअर, नो स्टीर इन द सी, द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन, हर किल वॉज स्टडी इन द ओशियन. आता फर्स्ट लाईनपासून आपण बघूया. नो स्टीर इन द एअर, नो स्टीर इन द सी. म्हणजेच स्टीर म्हणजे मूवमेंट. हवेमध्ये कुठेही हालचाल नव्हती आणि समुद्रामध्येही कुठेही हालचाल नव्हती. द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. आणि जे जहाज त्या समुद्रामध्ये किंवा त्या महासागरात प्रवास करत होतं, ते तसेचे तसंच शांत असायला पाहिजे होतं, ते तसंच होतं. अँड ॲज स्टील ॲज शी कुड बी. आणि ते जागेवरच काय होतं? स्थिर होतं, म्हणजे गतिहीन होतं, म्हणजे ते पुढे मूव्ह होत नव्हतं. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन. म्हणजे त्या जहाजाला स्वर्गातून किंवा आकाशातून वाऱ्यामुळे काय मिळत नव्हती? गती मिळत होती. मोशन म्हणजे काय? मूव्हमेंट. पुढे जायला त्याला म्हणजे संधी मिळत नव्हती. हर किल वॉज स्टडी इन द ओशियन. आणि त्या जहाजाचा जो तळभाग आहे, आता तळभाग तुम्हाला मी त्या पहिल्या इमेजमध्ये दाखवलं की तो खाली असलेली जी कील आहे, म्हणजे जी तो धातूचा किंवा ते मेटॅलिक जी काही धातू असेल, तो त्या ठिकाणी काय झाला होता? स्थिर झाला होता. म्हणजे स्टडी म्हणजे त्या ठिकाणी स्टेबल राहिला होता, एका जागेवरच थांबून राहिलेला होता. आता या ठिकाणी पहिल्या लाईनमध्ये तुम्हाला दिसेल की स्टीर स्टीर हा रिपीट झाला, म्हणून त्या ठिकाणी रिपिटेशन आहे. त्याच्यानंतर सेकंड लाईनमध्ये तुम्ही बघाल की एस एस हा रिपीट झाल्यामुळे त्या ठिकाणी ॲलिट्रेशन आहे. परत ॲज ॲजमुळे परत त्या ठिकाणी रिपिटेशन हा फिगर्स ऑफ स्पीच आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन, हर किल वॉज स्टडी इन द ओशियन. जर ह्या 2 लाईनला घेतलं तर ह्या ठिकाणी परत आपल्याला काय दिसतंय? रिपिटेशन आपल्याला दिसतंय. फर्स्ट लाईनमध्ये सुद्धा ॲलिट्रेशन आहे. एस स्टीरचा यस आणि सीचा यस हा रिपीट झालेला असल्यामुळे त्या ठिकाणी ॲलिट्रेशन हा आहे. सेकंड स्टांजा बघूया. विदाऊट इदर साइन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक, द वेव्ज फ्लोड ओव्हर द इंच केप रॉक, सो लिटल दे रोज
सो लिटल दे फेल, दे डिड नॉट मूव्ह द इंच केप बेल. आता या ठिकाणी अर्थ आपण समजून घेऊया. विदाऊट इदर साइन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक मीन्स कोणत्याही धोक्याच्या इशाऱ्याशिवाय किंवा आवाजाशिवाय त्या ठिकाणी त्यांचं जे जहाज होतं त्या ठिकाणी ते स्थिर झालेलं होतं. द वेव्ज फ्लोड ओव्हर द इंच केप रॉक, आणि ते जे काही लाटा आहेत त्या इंच केप रॉकवरून म्हणजे त्या खडकावरून, जो समुद्रात जो काही दगड होता ज्याची इमेज मी तुम्हाला दाखवली एक काल्पनिक म्हणून, त्या इंच केप रॉकवरून त्या लाटा जोरजोराने वाहत होत्या. सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल. आता रोज म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो उसळणे किंवा लाटा उठणे. फेल म्हणजे काय होणे, परत ते वाहत जाणे किंवा ते पुढे निघून जाणे. सो लिटल दे रोज म्हणजे त्या लाटा थोड्या थोड्या उसळत होत्या, उंच उंच होत होत्या. सो लिटल दे फेल, आणि म्हणून त्या हळूच काय होत होत्या, आदळत होत्या किंवा त्या हळूहळू वाहत होत्या. दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल, आणि म्हणूनच ते इंचकेप बेल, ती जी इंचकेप बेल आहे किंवा ती जी घंटा आहे ती त्या ठिकाणी मूव्ह होत नव्हती, हलत नव्हती किंवा ती वाजत सुद्धा नव्हती. The abbot of Aberbrothock had placed that bell on the Inchcape Rock. On a buoy in the storm, it floated and swung, and over the waves its warning rung. आता या ठिकाणी समजून घ्या, ॲबॉट म्हणजे कोण? हेड ऑफ ॲबे ऑफ मॉंक्स, म्हणजे त्याचा अर्थ या ठिकाणी आपण म्हणू शकतो की हेड ऑफ ॲबे ऑफ मॉंक्स म्हणजे ख्रिस्ती मठाधिपती. आणि त्या ठिकाणी जो ॲबरब्रोथोक जो नावाचा व्यक्ती आहे तो त्या ठिकाणी म्हणजे त्या भागातला एक मोठी धर्मगुरू किंवा एक साधू होते. हॅड प्लेस्ड दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक, आणि त्यांनी इंचकेप रॉक या ठिकाणी एक मोठी बेल बसवलेली होती. आता त्या बेल बसवण्याचं कारण असं होतं की येणारे जाणारे जे कोणी प्रवासी असतील, प्रवासी असतील, की त्यांचं जहाज त्या ठिकाणी त्याला म्हणजे टक्कर लागून किंवा आदळून त्यांचा अपघात होऊ नये म्हणून. नेक्स्ट लाईनकडे आपण जाऊया. ऑन अ बाय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. एका उंच खडकावर ती बसवलेली जी बेल होती म्हणजे जी ती घंटा होती, वादळ किंवा भरती आल्यावर ती तरंगत असे. फ्लोटेड म्हणजे काय, ती तरंगत असे. व लाटांमुळे ती स्वंग म्हणजे ती हालत असे. म्हणजे जेणेकरून समुद्र प्रवासी किंवा जे येणारे जाणारे जे प्रवासी आहेत त्यांना कळत असे की नक्की ह्या ठिकाणी काय आहे किंवा कशा पद्धतीने काय होतंय, त्यांना ती धोक्याची इशारा किंवा धोक्याची घंटा समजत असायची. नेक्स्ट स्टांजाकडे आपण वळूया. When the rock was hid by the search well, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock, and blessed the abbot of Aberbrothock. आता या ठिकाणी आपण समजून घेऊया की ह्या स्टांजाचा अर्थ काय होतो. व्हेन द रॉक वॉज हिड बाय द सर्च वेल, म्हणजे ज्यावेळेस खूप पाण्याची पातळी वाढेल आणि तेव्हा तो रॉक किंवा ती जो डोंगर कपार आहे तो त्या पाण्याने काय होईल, म्हणजे त्या याने त्या भरतीने किंवा त्या पाण्याने उंच पाण्याच्या पातळीने तो बुडून जाईल. द मरिनर्स हर्ड द वॉर्निंग बेल, आणि अशा वेळेस जे कोणी खलाशी किंवा जे कोणी समुद्र प्रवासी आहेत त्यांना ती धोक्याची जी काही बेल आहे ती त्यांना ऐकायला मिळेल किंवा त्यांना त्याचा इशारा मिळेल. वॉर्निंग बेल म्हणजे त्यांना त्याची धोक्याची घंटा कळेल. अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक. आता या ठिकाणी पेरिलसचा अर्थ होतो डेंजरस. म्हणजे या ठिकाणी किती जी काही त्या खलाशी जे आहेत ते प्रवासी आहेत त्यांना त्या धोकादायक खडकाचे लगेच त्या ठिकाणी ठिकाण ते समजत असे. म्हणजे जर ते तिथून प्रवास करत असतील आणि जर ती वॉर्निंग बेल त्या ठिकाणी वाजली तर ते डेंजरस असणारे जे काही दगड आहे किंवा तो खडक आहे त्याच्यापासून त्यांना वाचण्याचे म्हणजे तिथून वाचण्याचं त्यांना ते समजत असे. अँड ब्लेस्ड द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथोक, आणि ते जे खलासी आहेत, आता ब्लेस्डचा अर्थ या ठिकाणी काय होतो तर ओल्ड इंग्लिश फॉर्म ऑफ ब्लेस. ब्लेस म्हणजे आशीर्वाद देणे किंवा धन्यवाद देणे. म्हणजे ते जे खलाशी आहेत ते ॲबरब्रोथोकला त्या ठिकाणी आशीर्वाद देत असे. आता या ठिकाणी आपल्याला त्या फर्स्ट लाईनमध्ये व्हेन द रॉक वॉज हिड बाय द सर्च वेल या ठिकाणी एस हा रिपीट झाला आहे म्हणून या ठिकाणी कोणता फिगर्स ऑफ स्पीच आहे, ॲलिट्रेशन आहे. अगोदरच्या स्टांजामध्ये थर्ड स्टांजा जो आहे त्याच्यामध्ये बघा फोर्थ लाईनमध्ये ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. आता फ्लोटेड म्हणजे या ठिकाणी जे शिप आहे त्या ठिकाणी इट्स अ पर्सॉनिफाईड, म्हणजे त्या ठिकाणी मूर्तिमंत उदाहरण करून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून तो पर्सॉनिफिकेशन आहे. आणि लास्ट स्टांजा जो आहे त्या ठिकाणी अँड ओव्हर द वेव्ज इट्स वॉर्निंग रन,
या ठिकाणी ॲलिट्रेशन आहे, म्हणजे WW हा काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे. तसंच जी थर्ड लाईन आहे त्याच्यामध्ये इन्व्हर्जन हा फिगर्स ऑफ स्पीच आहे. म्हणजे या ठिकाणी आपण समजून घ्यायचं आहे. आता ती लाईन कशी चेंज होऊ शकते, इट फ्लोटेड अँड स्वंग ऑन अ बॉय इन द स्टॉर्म, म्हणजे अशा पद्धतीने ही लाईन आपल्याला त्या ठिकाणी लिहावी लागू शकते, इन्व्हर्जन फिगर्स ऑफ स्पीच म्हणून. आता या ठिकाणी आपण पुढच्या स्टांजाकडे वळूया. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे, द ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे, द सी बर्ड्स स्क्रीम्स as they wheels around and there was joyance in their sound. या ठिकाणी आता आपण अर्थ समजून घेऊया. द सन इन द हेवन वॉज शायनिंग गे. स्वर्गामध्ये किंवा आकाशामध्ये सूर्य हा आनंदाने काय होत होता, त्या दिवशी चमकत होता, म्हणजे चकाकत होता. ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. त्या दिवशी दॅट डे सर्वच काही गोष्टी ह्या खूप मजेशीर किंवा आनंदी अशा जॉयफुल होत्या, म्हणजे आनंदी होत्या. द सी बर्ड्स स्क्रीम्ड ॲज दे व्हील्स अराउंड. ते जे समुद्र पक्षी होते ते मोठमोठ्याने आवाज करत होते, ओरडत होते. या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी आपण समजून घ्यायचं, जी सी बर्ड्स म्हणजे समुद्र पक्षी, समुद्रावर जे फिरणारे पक्षी आहेत ते मोठमोठ्याने त्या ठिकाणी स्क्रीम्ड म्हणजे आवाज करत होते, ओरडत होते. ॲज दे व्हील्ड अराउंड. आणि जेव्हा ते त्या ठिकाणी फेऱ्या मारत होते, समुद्रावर गिरक्या घेत होते, त्यावेळेस ते त्या ठिकाणी थोडे चिवचिवाट किंवा आपल्या याच्यामध्ये आपण म्हणू शकतो स्क्रीम्ड म्हणजे ओरडत होते. अँड देअर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड. आणि ज्यावेळेस ते बर्ड्स, सी बर्ड्स आहेत, ज्यावेळेस ते त्या ठिकाणी फिरत होते त्यावेळेस त्यांच्या ओरडण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचाच काय होता, आनंद त्या ठिकाणी होता. आता या ठिकाणी द सन इन हेवन वॉज शायनिंग गे, या ठिकाणी आपल्याला कळेल की या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन ऑफ फिगर्स ऑफ स्पीच काय केलेला आहे, यूज केलेला आहे. त्याच्यानंतर जी थर्ड लाईन आहे त्याच्यामध्ये सी बर्ड्स स्क्रीम्स, त्या ठिकाणी SS हा रिपीट झाला आहे, म्हणून त्या ठिकाणी कोणता फिगर्स ऑफ स्पीच आहे, ॲलिट्रेशन हा फिगर्स ऑफ स्पीच यूज केलेला आहे. नेक्स्ट स्टांजाकडे आपण वळूया. द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन, अ डार्कर स्पेक ऑन द ओशियन ग्रीन, सर राल्फ द रोवर वॉक्ड हिज डेक अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. आता या ठिकाणी आपण समजून घेऊया की नक्की या स्टांजाचा अर्थ काय होतो. द बॉय ऑन द इंचकेप बेल वॉज सीन, म्हणजे या ठिकाणी जी बेल आहे, इंचकेप म्हणजे खडकावरती बसवलेली, ती त्याला स्पष्टपणे काय होत होती, दिसत होती. म्हणजे तिकडून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला ती इंचकेप बेल जी आहे ती त्या उंचवटावर स्पष्टपणे सर्वांना दिसत होती. आणि या ठिकाणी ती कोणी बघितली होती, त्या सर राल्फ रोवर या व्यक्तीने बघितलेली होती. अ डार्कर स्पेक ऑन द ओशियन ग्रीन, जणू काही त्या हिरव्या समुद्रावर एक काळासा ठिपका जसा ठेवलेला असतो त्या पद्धतीने ती बेल त्या ठिकाणी दिसत होती. सर राल्फ द रोवर वॉक्ड हिज डेक. आता हा जो सर राल्फ रोवर हा जो समुद्री चोर आहे किंवा पायरेट आहे, हा लुटारू आहे, हा त्या जहाजाच्या डेकवर चालत होता, म्हणजे तो त्या जहाजावर त्याच्या फिरत असेल. अँड फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक, आणि त्याची जी फिक्स्ड हिज आयज म्हणजे त्याने जी त्याची नजर आहे किंवा त्याचे जे डोळे आहेत त्याची नजर त्याची त्याबरोबर त्या काळ्या ठिपक्यावर त्या ठिकाणी ती पडली. ही फेल्ट आता या ठिकाणी आपण बघूया की या ठिकाणी आपल्याला परत दिसतंय की या ठिकाणी ॲलिट्रेशन आहे. जर ती लाईन नीट बघून घेतली, राल्फ रोवर, या ठिकाणी आपल्याला कळलं की RR हा रिपीट झालेला आहे, भले ते प्रॉपर नाऊन असेल पण त्या ठिकाणी रिपिटेशन आहे, सो वी कॅन से ॲलिट्रेशन. आता नेक्स्ट स्टांजाकडे आपण वळूया. ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग, इट मेड हिम विस्टल, इट मेड हिम सिंग, हिज हर्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस, बट द रोवर्स मर्थ वॉज विकेडनेस. आता या ठिकाणी अर्थ असा होतो की ज्यावेळेस त्याला म्हणजे त्या ठिकाणी तो जो डार्कर स्पेक म्हणजे त्याची नजर जेव्हा त्या काळ्या ठिपक्यावर पडते त्यावेळेस तो जो आहे त्याचं पुढे नक्की काय फिलिंग्स किंवा काय तो बोलतोय किंवा त्याच्या मनामध्ये काय आहे, हे या ठिकाणी रॉबर्ट साऊथी यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजून घेऊया. ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. तो त्या डॉटबेलकडे बघितल्यानंतर म्हणजे त्या डार्कर स्पेककडे बघितल्यानंतर त्याला खूप आनंद होतो किंवा खूप आनंद झाला. इट मेड हिम विस्टल, आणि त्या आनंदामध्ये तो शिट्या वाजवू लागला. इट मेड हिम सिंग, आणि त्या आनंदामध्येच तो गाणे गाऊ लागला. हिज हर्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस, त्याचे मन जे आहे आनंदाने काय होऊ लागले, ओसांडून वाहू लागले, म्हणजे तो खूप आनंदी झाला. बट द रोवर्स मर्थ वॉज विकेडनेस, पण त्याच्या त्या आनंदामध्ये किंवा त्याच्या त्या
खुशीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा काय होता, दुष्टपणा होता किंवा वाईटपणा भरलेला होता. म्हणजे तो काहीतरी चुकीचं किंवा काहीतरी चुकीचं करणार होता, हे याच्यातून काय होतं, निष्पन्न होतं. आता या ठिकाणी आपण समजून घ्यायचं आहे की हा जो सर राल्फ द रोवर आहे, हा एक कोण आहे, एक सी पायरेट आहे, म्हणजे एक समुद्री लुटेरा आहे, समुद्री चोर आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपण नेक्स्ट स्टॅन्झाकडे वळतोय. हिज आईज वॉज ऑन द इंचकेप फ्लोट, कोथ ही माय मेन पुट आउट द बोट अँड रो मी टू द इंचकेप रॉक अँड आय विल प्लग द ॲबॉट ऑफ ॲबर ब्रोथॉक. आता या ठिकाणी कोथचा अर्थ बघा काय होतो, सेड म्हणजे सांगणे, तो म्हणला त्यांना. आणि प्लगचा अर्थ काय होतो, कॉज पेन ऑर ट्रबल, म्हणजे एखाद्याला त्रास देणं किंवा एखाद्याला आपल्या भाषेमध्ये अडचण निर्माण करणं. आता लाईन टू लाईन आपण एक्सप्लेनेशन बघूया. हिज आईज वॉज ऑन द इंचकेप फ्लोट. आता त्या राल्फ रोवरची जी काही नजर होती, त्याची जी म्हणजे त्याची जी आय म्हणजे नजर होती, ती त्या फ्लोट म्हणजे त्या तरंगणाऱ्या इंचकेप रॉकवरच्या बेलवर होती. म्हणजे तो त्या त्या खडकावर असणारी जी बेल आहे इंचकेप रॉकवर, तो त्याच्याकडे बघत होता. कोथ ही माय मेन पुट आउट द बोट. कोथ ही म्हणजे काय, ही सेड. तो त्याच्या लोकांना सांगतो, त्या लोकांना म्हणाला की चला माणसांनो, आपली बोट त्या ठिकाणी आता आपण घेऊन चला किंवा त्या ठिकाणी ती वळवा. अँड रो मी टू द इंचकेप रॉक, आणि मला इंचकेप रॉककडे घेऊन चला, आपली बोट त्या ठिकाणी घेऊन चला. अँड आय विल प्लग द ॲबॉट ऑफ ॲबर ब्रोथक, आणि मला त्या ॲबॉटच्या ॲबर ब्रोथकला काय करायचं आहे, प्लग म्हणजे त्रास द्यायचा आहे, त्याला छळायचं आहे, त्याला अडचण निर्माण करायची, असं तो त्या ठिकाणी काय करतो, सांगण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट स्टांजाकडे जाऊया. द बोट इज लोवर्ड, द बोटमेन रो अँड टू द इंचकेप रॉक दे गो. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. आता या ठिकाणी अर्थ बघा काय होतो की आता हे सर फ्राल रोवर आणि त्यांचे जे काही साथीदार आहेत, जी माणसं आहेत, ते आता कुठे निघालेले आहेत, इंचकेप रॉकच्या बेलकडे निघालेले आहेत. मग या ठिकाणी पुढे नक्की ते काय करतात किंवा पुढे काय त्यांचं पुढची इव्हेंट काय आहे ते आपण बघूया. या ठिकाणी ॲक्च्युली याच्यातून समजतं की दॅट सर राल्फ रोवर इज अ बॅड पर्सन. ही एक वाईट व्यक्ती आहे आणि जी ही कॅन नॉट थिंक अबाउट गुड अबाउट अदर्स, की लोकांविषयी ती चांगला विचार करू शकत नाही. ओके, वी विल कम टू द लाईन. द बोट इज लोवर्ड, द बोटमॅन रो. आता ते जे काही बोटमॅन आहेत, म्हणजे जे जहाज चालवणं किंवा खलाशी आहेत, ते बोट खालच्या दिशेने काय करू लागले, वळवू लागले, म्हणजे त्या ठिकाणी बोट नेऊ लागले. अँड टू द इंचकेप रॉक दे गो, आणि हळूहळू ते त्या इंचकेप रॉककडे निघाले आणि त्या ठिकाणी ते पोहोचले. दे गो म्हणजे त्या ठिकाणी ते जात होते आणि त्या ठिकाणी ते पोहोचले. सर राल्फ ओव्हर फ्रॉम द बोट. आता सर राल्फ जे होते ते बोटवर त्या ठिकाणी उभे होते आणि त्या ठिकाणी ते काय होतात, बेंट होत आहेत, म्हणजे सर राल्फ रोवर हे बोटीमधून थोडेसे काय होतात, वाकतात. अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट, आणि त्यांनी ती बेल जी आहे ती त्या ठिकाणी जहाजावर वाकून किंवा त्या तिथे उभं राहून थोडंसं बेंट होऊन ती इंचकेप रॉकवरची जी काही तरंगणारी जी बेल आहे ती त्या ठिकाणी त्यांनी काय करून टाकली, फ्लोट होणारी बेल काय केली, कट करून टाकली. कट म्हणजे कापून टाकली. नेक्स्ट स्टांजाकडे आपण जाऊया. डाऊन संक द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड, द बबल्स रोज अँड बर्स्ट अराउंड. कोथ सर राल्फ द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक वॉन्ट ब्लेस द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथक. आता या ठिकाणी त्याचा अर्थ आपण समजून घेऊया की नेक्स्ट स्टांजामध्ये नक्की काय होतंय. दॅट डाऊन सँक द बेल विथ गर्गलिंग साऊंड, म्हणजे याचा अर्थ असा होतो की ती जी घंटा आहे ती कापल्यानंतर ती हळूच काय होते, डाऊन सँक, म्हणजे ती हळूच ती घंटा समुद्रात बुडते आणि समुद्रात बुडताना तिचा गर्गलिंग साऊंड म्हणजे डुबकन बुडल्याचा त्या ठिकाणी आवाज होतो. आता गर्गलिंग या ठिकाणी अर्थ आपण म्हणू शकतो की त्याचा अर्थ असा होतो की एखादी गोष्ट पटकन काय होणं, समुद्रात म्हणजे एखादी गोष्ट आपण जेव्हा समुद्रामध्ये किंवा कुठेतरी टाकतो त्यावेळेस आपल्याला वेगळ्या प्रकारचाच काय होतो, आवाज त्या ठिकाणी येतो. म्हणजे आपण त्या ठिकाणी त्याला गर्गलिंग म्हणजे डुबकन म्हणजे पडणे असा आवाज आपण म्हणू शकतो. आता नेक्स्ट लाईनकडे आपण जाऊया. द बबल्स रोज अँड बस्ट अराउंड, आणि ज्यावेळेस ती घंटा त्या ठिकाणी त्या समुद्रामध्ये पडते किंवा ती बुडते, त्यातून बबल्स म्हणजे बुडबुडे वर येऊ लागतात आणि बस्ट अराउंड, आणि ती काय ते बुडबुडे काय होऊ लागतात, फुटू लागतात. कोथ सर राल्फ. आता कोथ सर म्हणजे काय, सेड. त्या ठिकाणी जे सर राल्फ लगेच त्या ठिकाणी म्हणतात, द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक. आता यापुढे जो कोणी खडकाकडे येईल, म्हणजे आता या ठिकाणी ते मुद्दामून म्हणतात की कोथ सर राल्फ द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक. आता या ठिकाणी जो कोणी इथून पुढे त्या दगडाकडे किंवा त्या खडकाकडे येईल, वॉन्ट ब्लेस
द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक. आणि येणारी कोणतीही व्यक्ती ती काय करणार नाही, ॲबॉट ॲबरब्रोथकला या या व्यक्तीला किंवा साधूला कोणीच आशीर्वाद किंवा काय देणार नाही, धन्यवाद देणार नाही. आता या ठिकाणी पहिल्या लाईनमध्ये आपल्याला इन्व्हर्जन त्या ठिकाणी दिसतो. तसंच गर्गलिंग साऊंड म्हणजे इट्स अ नॅचरल साऊंड. ज्यावेळेस साऊंड हा जनरेट होतो त्यावेळेस ओनोमॅटोपिया हा फिगर्स ऑफ स्पीच होतो. सेकंड लाईनमध्ये द बबल्स रोज अँड बस्ट अराउंड. बबल्स अँड बस्टचा बी हा जो साऊंड आहे हा 2 टाइम्स रिपीट झाला म्हणून त्या ठिकाणी काय आहे, ॲलिट्रेशन आहे. तुम्हाला कविता सांगता सांगताच ते मी समजवलेलं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते अंडरस्टँड व्हावं. नेक्स्ट स्टांजाकडे आपण वळतोय. Sir Ralph the rover sailed away. He scoured the seas for many a day, and now grown rich with plundered store, he steers his course for Scotland's shore. आता या ठिकाणी स्कोअरचा अर्थ समजून घ्या. ट्रॅव्हल्ड फ्रीली एनर्जेटिकली फॉर शिप्स टू रॉब. म्हणजे मुक्त पर्यटन करणं किंवा मुक्त इकडे तिकडे फिरणं आणि त्या ठिकाणी जी समुद्रामध्ये येणारी जहाजं आहेत त्याला रॉब करणं म्हणजे त्याच्यामध्ये चोरी करणं किंवा लूटमार करणं. प्लंडर्ड स्टोअर म्हणजे बिग अमाऊंट ऑफ लुटेड वेल्थ. आता या ठिकाणी समुद्रामध्ये जी चोरलेली मोठी अशी संपत्ती आहे त्याला प्लंडर्ड स्टोअर असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. स्टिअर्स म्हणजे या ठिकाणी अर्थ होतो डायरेक्ट द कोर्स ऑफ द शिप. म्हणजे जहाजाची जी दिशा आहे त्याला स्टिअर्स या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. आता लाईन टू लाईन आपण समजून घेऊया. सर राल्फ द रोवर सेल्ड अवे. आता सर राल्फ रोवर हे जे समुद्री चोर आहे त्यांच्या जहाजामधून ते दूरवर काय होतात, सेल्ड अवे म्हणजे दूरवर समुद्रामध्ये पुढे निघून जातात. ही स्कोर्ड द सीज फॉर मेनी अ डे. अनेक दिवस ते समुद्रामध्ये आनंदाने फिरत असतात. स्कोर्ड म्हणजे काय, फ्रीली इकडे तिकडे ते प्रवास करत असतात. आता आपल्याला माहिती आहे ते का प्रवास करत असतील, कारण ते काही जे समुद्री प्रवासी आहेत दुसरे त्यांना लुटण्यासाठी ते इकडे तिकडे काय करत असतील, सेल्ड अवे म्हणजे फिरत असतील. अँड नाऊ ग्रोन रिच विथ प्लंडर्ड स्टोअर. आणि आता ते भरपूर काय झालेले आहेत, श्रीमंत झालेले आहेत. कसे तर प्लंडर स्टोअर म्हणजे काय, ग्रोन रिच म्हणजे आता ते श्रीमंत झालेले आहेत. कसे तर त्यांनी समुद्रामध्ये येणारी जाणारी जी जहाज आहेत त्यांना लुटून काय केलं, प्रचंड अशी संपत्ती काय केलेली असेल, कमवलेली असेल आणि त्याद्वारे ते भरपूर काय झालेले आहेत, श्रीमंत झालेले आहेत. नेक्स्ट लाईनकडे जाऊया. ही स्टिअर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलंड शोर. आता त्यांनी भरपूर काही असं कमवलेलं होतं. प्लंडर स्टोर म्हणजे भरपूर त्यांच्याकडं पैसा संपत्ती जमा झालेली होती. सो ते परतीच्या मार्गाने स्कॉटलंडच्या किनारपट्टीकडे म्हणजे स्कॉटलंड शोर म्हणजे किनारपट्टीकडे किंवा त्या किनाऱ्याकडे ते आता त्यांनी त्यांचा प्रवास चालू केलेला होता किंवा ते निघालेले होते. आता या ठिकाणी बघा सेकंड स्टांजामध्ये स्कोड आणि सीज ॲलिट्रेशन आहे एस एस. त्याच्यानंतर परत फोर्थ लाईनमध्ये स्टिअर्स अँड स्कॉटलंड म्हणजे अँड शोर याचे एस एस हे रिपीट झालेले आहेत. साऊंड एस एस हा रिपीट झालेला आहे म्हणून त्या ठिकाणी काय आहे, ॲलिट्रेशन ऑफ फिगर्स ऑफ स्पीच त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. नेक्स्ट स्टांजाकडे आपण वळूया. सो थिक अ हेज ओ इट स्प्रेड्स द स्काय दे कॅन नॉट सी द सन ऑन हाय. द विंड हॅथ ब्लोन अ गेल ऑल डे ॲट इव्हिनिंग इट हॅथ डाईड अवे. आता या ठिकाणी हेजचा अर्थ बघा काय होतो, थिन मिस्ट. म्हणजे आता आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. लाईनला मी परत एक्सप्लेन करतो. सो थिक अ हेज ओवर स्प्रेड्स द स्काय. म्हणजे आकाशामध्ये जे धुके होते ते खूप काय होते, विरळ होते म्हणजे कमी होते, एकदम पातळ असे होते. दे कॅन नॉट सी द सन ऑन हाय. आणि त्यांना जो सूर्य आहे, जो डोक्यावरचा आपला सूर्य आहे तो दिसत नव्हता. म्हणजे त्या ठिकाणी आपण समजू शकतो देर वॉज थोडासा अंधार होता, उजेड नव्हता. दे विंड हॅथ ब्लोन अ गेल ऑल डे. आता या ठिकाणी हेजचा अर्थ होतो, या ठिकाणी हॅथचा अर्थ होतो, हेत म्हणजे हॅथचा अर्थ होतो हॅज. म्हणजे ओल्ड इंग्लिशमध्ये त्याला हॅथ असं म्हणायचे. द विंड हॅथ ब्लोन अ गेल ऑल डे म्हणजे ते जे काही वारे आहेत समुद्रात वाहणारे जे काही वादळं आहेत हे दिवसभर वेगाने वाहत होते. ॲट इव्हिनिंग इट हॅथ डायड अवे. आणि संध्याकाळच्या वेळेस ती हवा किंवा ते वारे थोडेसे काय झालेले होते, शांत झालेले होते. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की फर्स्ट स्टांजामध्ये परत इन्व्हर्जन आहे. सेकंड स्टांजामध्ये सॉरी फर्स्ट लाईनमध्ये सुद्धा इन्व्हर्जन आहे. या ठिकाणी सेकंड लाईनमध्ये सुद्धा इन्व्हर्जन आहे. त्याच्यानंतर जी फोर्थ लाईन आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसते की त्या ठिकाणी टाउटोलॉजी आपल्याला समजून येतोय. आता नेक्स्ट स्टांजाकडे आपण वळूया. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड सो डार्क इट इज दे सी नो लँड. कोच सर राल्फ
इट विल बी लाईटर सून फॉर देअर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. आता या ठिकाणी अर्थ असा होतो की लाईनपासून आपण समजून घेऊया. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. म्हणजे काय, आता सर राल्फ रोवर आपल्या जहाजावर डेकवर उभा होता. म्हणजे त्या ठिकाणी ते जहाज त्या ठिकाणी ट्रॅव्हल करत असेल, प्रवास करत असेल, पण ते त्या जहाजावर उभे होते. सो डार्क इट इज दे सी नो लँड. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना आजूबाजूला कुठेच काय दिसत नव्हतं, जमीन दिसत नव्हती. संपूर्ण आजूबाजूला काय होता, अंधार होता. कोच सर राल्फ इट विल बी लाईटर सून. आणि सर राल्फ लोवर त्यांच्या साथीदारांना म्हणतात की लवकरच आता काय होईल, इट विल बी लाईटर सून, लवकरच उजेड पडेल किंवा लवकरच काय होईल, प्रकाश पडेल. फॉर देअर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. आणि देअर इज द डॉन म्हणजे काय, तेव्हाच उजेडेल ज्यावेळेस काय होईल, चंद्र उगवेल आणि आपल्याला त्या ठिकाणी काय होईल, किनारा दिसेल. नेक्स्ट स्टांजाकडे वळूया. कान्स्ट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोवर, फॉर मी थिंक्स वी शुड बी नियर द शोअर. नाव वेअर वी आर आय कॅन नॉट टेल, बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. आता या ठिकाणी लाईनपासून जाऊया की या पहिल्या लाईनमध्ये असं कळतं की सर राल्फचा जो कर्मचारी असतो, म्हणजे जहाजावर दुसरी जी त्यांची माणसं असतात त्याच्यातला एक व्यक्ती म्हणतो, कान्स्ट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोवर. तो बोलतो की म्हणजे लाटांची गर्जना किंवा लाटांचा जो असणारा आवाज आहे त्याचा तुम्हाला आवाज येत नाही का. फॉर मी थिंक्स वी शुड बी नियर द शोअर. मला तरी असं वाटते की आपण नियर द शोअर म्हणजे आपण आता किनाऱ्याजवळ आलेलोच आहेत. नाव वेअर वी आर कॅन नॉट टेल. पण मी नक्की सांगू शकत नाहीत की आपण कुठे पोहोचलेलो आहोत. बट आय विश वी कुड हिअर द इंचकेप बेल. आय विश म्हणजे काय, मला असं वाटतं की मला असं फील होतं आहे की जर या ठिकाणी इंचकेप बेल असती तर खूप बरं झालं असतं. म्हणजे आपल्याला ठिकाण सांगणं किंवा ठिकाण समजणं सोपं झालं असतं. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की मी त्या ठिकाणी फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे त्या ठिकाणी दिलेले आहेत, तर ते तुम्ही समजून घेतील. रिटॉरिकल क्वेश्चन आहे, ॲलिट्रेशन आहे, इन्व्हर्जन आहे, परत ॲलिट्रेशन आहे. तर या ठिकाणी ह्या सोप्या सोप्या कन्सेप्ट आहेत, तर त्या तुम्ही त्या ठिकाणी काय करून घ्यायचे, समजून घ्यायचे आहेत. नेक्स्ट स्टांजाकडे आपण टर्न करतोय. दे हिअर नो साऊंड द स्वेल इज स्ट्रॉंग, though the wind hath fallen, they drift along, till the vessel strikes with a shivering shock. O Christ, it is the Inchcape Rock. आता ह्या ठिकाणी ते म्हणतायत की त्यांना कशाचाच आवाज येत नाही. म्हणजे त्या ठिकाणी सर राल्फ रोवर असतील किंवा त्या ठिकाणी त्यांची जी कोणी खलाशी असतील, दुसरी जी माणसं असतील, ते ह्या ठिकाणी म्हणतायत दे हिअर नो साऊंड द स्वेल इज स्ट्रॉंग. त्यांना कशाचा आवाज येत नाही आहे, जोरदार त्या ठिकाणी काय आहे, म्हणजे भरती आहे किंवा पाण्याचा जोर मोठा आहे. कशाला तरी जहाज काय झालेलं असेल, याचा अर्थ कुठेतरी अडकलेलं असेल किंवा कुठेतरी लागलेलं असेल. दो द विंड हॅथ फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग. आणि ते जहाज काय होतंय की कुठेतरी थांबलेलं आहे किंवा पुढे निघत असेल. बट दो द विंड हॅथ फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग. आणि ते जे पाणी आहे किंवा जोरदार जी आलेली पाण्याची भरती आहे, त्या पाण्याच्या वाहत्या प्रवाहाबरोबर ते जे जहाज आहे ते काय होते, हळूहळू ते वाऱ्याबरोबर पुढे पुढे काय होत चाललेलं आहे, वाहत चालले किंवा सरकत जात होतं किंवा चाललेलं आहे. टिल द वेसल्स स्ट्राईक विथ अ शिवरिंग शॉक. जहाज अचानक एका वस्तूला किंवा दगडाला धडकतं असं त्या ठिकाणी त्यांना म्हणजे वाटतं, विथ अ शिवरिंग शॉक. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस ते एका वस्तूला किंवा त्या दगडाला धडकतं किंवा ते आदळतं, त्या ठिकाणी ते शिवरिंग होतं, थोडंसं ते काय होतं, मूव्ह होतं, म्हणजे हलतं, थरथरतं. ओ ख्रिस, इट इज द इंचकेप रॉक. आणि लगेचच म्हणजे त्या ठिकाणी ती लोक थोडासा आवाज करतात, हे येशू म्हणजे ओ ख्रिस्त सेव अस, आम्हाला वाचव. इट इज द इंचकेप रॉक. आणि हा म्हणजे कोणत्या, ते जे जहाज आहे त्यांचं ते कशाला धडकलेलं आदळलेलं आहे, ते इंचकेप खडकालाच काय झालेलं आहे, त्या ठिकाणी ते आदळलेलं आहे. असं या ठिकाणी आपण अर्थ या ठिकाणी आपण घेऊ शकतो. आता नेक्स्ट स्टांजाकडे आपण वळूया. सर राल्फ द रोवर टोर हिज हेअर, ही कर्स्ड हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर. द वेव्ज रश इन एव्हरी साईड, द शिप इज सिंकिंग बिनिथ द टाईड. आता या ठिकाणी अर्थ पूर्ण आपण समजून घेऊया. आता ह्या ठिकाणी त्यांचं जे जहाज आहे ते त्या ठिकाणी इंचकेप रॉकला काय झालेलं आहे, आदळलेलं आहे किंवा त्या ठिकाणी ते अडकलेलं आहे आणि त्यामुळे ते थोडेसे घाबरलेले आहेत. सो या ठिकाणी पुढे बघा काय होतं, सर राल्फ द रोवर टोर हिज हेअर. आता सर राल्फ रोवर हा जो आहे हा स्वतःचेच काय करतो, टोर हिज हेअर म्हणजे स्वतःचे केस ओढतो. आता केस ओढतो म्हणजे केस नाही, त्याला आता या ठिकाणी पश्चाताप झाला, त्याला दुःख झालेलं आहे.
तो एकदम टेन्शनमध्ये आलेला असेल आणि तो स्वतःलाच काय करतो, ब्लेम करतो, स्वतःलाच दोष देतो. का बरं? कारण त्यानेच ती इंचकेप रॉकवरची बेल काय केलेली होती, कापलेली होती. आता जर ती तिथे असती तर त्यांचा जीव काय झाला असता, वाचला असता. ही कर्स्ड हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर. तो स्वतःलाच काय करतोय, कस्ट म्हणजे स्वतःलाच आता शिव्याशाप देतोय किंवा स्वतःलाच दोष देतोय. आणि तो आता इन हिज डिस्पेअर म्हणजे तो आता निराश झालेला आहे, तो नाराज झाला आहे, त्याला आता पश्चाताप झाला की मी असं का केलं, असं तो फील करत असेल. द वेव्ज रश इन ऑन एव्हरी साईड. आता वेव्ज ज्या लाटा आहेत, समुद्राच्या ज्या लाटा आहेत, रश इन ऑन एव्हरी साईड म्हणजे समुद्राच्या असणाऱ्या ज्या काही लाटा आहेत की ज्या येणाऱ्या लाटा आहेत त्या प्रत्येक बाजूने, सर्व बाजूने काय होत आहेत, त्या आता जहाजामध्ये, त्या शिपमध्ये काय होत आहेत, घुसतायत, त्या शिरतायत. द शिप इज सिंकिंग बिनिथ द टाईड. आता या ठिकाणी सिंकिंग म्हणजे अर्थ होतो बुडणे आणि टाईड म्हणजे त्या लाटा किंवा ती भरती. आता ती जी शिप आहे ती हळूहळू काय होते, ते लाटेच्या खाली किंवा ते येणाऱ्या पाण्याच्या खाली काय होत चाललेली आहे, बुडत चाललेली आहे. नेक्स्ट स्टांझा. बट इवन इन हिज डाईंग फिअर वन ड्रेडफुल साऊंड कुल्ड द रोवर हिअर, अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. आता या ठिकाणी आपण अर्थ समजून घेऊया. आता शेवटचा स्टांझा आहे की कशा पद्धतीने सर राल्फ रोवर हे घाबरलेले आहेत किंवा टेन्शनमध्ये आहेत, या ठिकाणी या कवितेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, बट इव्हन इन हिज डाईंग फिअर, त्याला आता मरणाच्या भीतीने म्हणजे तो मरणाची भीती त्याला वाटत आहे किंवा तो पूर्णपणे काय झालेला आहे, डाईंग फिअर, त्याला आता मरायची भीती वाटायला लागली. त्याला असं वाटतं की आता आपला मृत्यू होणार. वन ड्रेडफुल साऊंड कूल द रोवर हिअर, आणि त्या ठिकाणी त्याला एक भीतीदायक किंवा भयंकर असा आवाज रोवरला काय होता, ऐकू येत होता. म्हणजे आता त्या ठिकाणी जहाज ते धडकलेलं असेल तर त्या ठिकाणी त्याचा आवाज येत असेल, पण त्याला ती जी काही तो साऊंड आहे, तो आवाज आहे, तो एकदम भयंकर किंवा वेगळाच काय होतोय, वाटतोय. तो त्या ठिकाणी पूर्णपणे काय झालेला आहे, घाबरलेला आहे. अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल, आणि तो आवाज जणू काही इंचकेप बेलचाच आहे किंवा तो जो घंटा आहे, जशी आपण घंटी वाजवतो त्या पद्धतीने जो आवाज आहे म्हणजे टन टन टन, त्याला तशा प्रकारचा आवाज आता काय होतोय, येतोय. म्हणजे कोणाला येतोय, सर राल्फ रोवरला येतोय. द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. आता या ठिकाणी नेलचा अर्थ समजून घेऊया. द साऊंड ऑफ अ बेल रंग सोलेमली आफ्टर डेथ ऑर ॲट फनरल अनाउन्समेंट ऑफ डेथ. म्हणजेच आपण त्याला म्हणतो, म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की मृत्यूसूचक घंटानाद. म्हणजे एखादा व्यक्ती समजा मेल्यानंतर किंवा काही झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या ज्या पद्धतीचं एक वेगळी बेल आपल्याला वाटते किंवा आपल्याला आवाज येतो, त्याला आपण म्हणू शकतो नेल. आता समजून घ्या त्या लाईनचा अर्थ. द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. म्हणजे आता डेव्हिल म्हणजे या ठिकाणी कोण, एखादं भूत असेल, एखादं पिशाच असेल किंवा या ठिकाणी यमदेवता असेल किंवा मृत्यूदेवता असेल. हे म्हणजे या ठिकाणी सर राल्फ रोवरला असं वाटतं की जो डेव्हिल आहे, जो मृत्यूदेवता आहे, तो समुद्राच्या खालून किंवा समुद्राच्या तळातून ती धोक्याची घंटा वाजवत आहे. धोक्याची घंटा म्हणजे काय, आता तुमचा मृत्यू होणार आहे अशा प्रकारची ती घंटा काय करत आहे, वाजवत आहे. आता या कवितेमध्ये म्हणजे ह्या बॅलडमध्ये तुम्हाला समजलं असेल की आपल्या आयुष्यामध्ये जर आपण काही चांगलं करत असतील तर आपल्याला नक्कीच रिटर्नमध्ये काय मिळतं, चांगलं मिळतं. आणि जर आपण काही वाईट करत असतील तर आपल्याला वाईटच त्या ठिकाणी मिळतं. आता नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला या आपल्या द इंचकेप रॉक या कवितेचे फिगर्स ऑफ स्पीच आणि क्रिटिकल ॲप्रिसिएशन हे सांगण्यात येईल. थँक्यू.